आज दिनांक 21 जानेवारी 2024 आहे आणि मी पहिल्यांदा बनवतो आहे पोहे माझ्या आईच्या मदतीने. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे मराठी सांस्कृतिक कट्टा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मराठी माणसांची फेवरेट डिश. नॉर्मली सगळ्या मराठी माणसांना ही डिश खूप आवडते. याचं नाव आहे कांदे पोहे. मी याला पोहे बोलतो नुसतं. आणि चहा सकाळी मोस्टली मला ब्रेकफास्टमध्ये पोहे आवडतात आणि बरेचशा मराठी मुलांना आवडतात, मुलींना पण आवडतात, मराठी लोकांना आवडतात. आणि इतर भाषातल्या मुलींना मराठी मुलाचे मन जिंकायचे असतील तर त्यांनी पोहे बनवायला नक्कीच शिकलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या आईच्या मदतीने मी पोहे बनवणार आहे. माझ्या आईचे रिसेंटली डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, म्हणून ती गॅसचं काही काम नाही करू शकत, म्हणून मी बनवणार आहे. तर अंडर द सुपरविजन ऑफ माय मदर. सी मम्मी, हॅलो. हे बघा, हे सगळं मटेरियल रेडी होतं आहे. चहाचं पण सगळं टाकलं आहे, दूध पण गरम. सकाळी लवकर उठलो आहे मी. बघा, मी 8लाच उठून गेलो वॉकला आणि आलो 9, 9:15 पर्यंत रेडी झालो आहे. माझा भाचा झोपला आहे बघा तिकडे. अरे हॉलमध्ये सोफ्यावर झोपला आहे. चला मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तोपर्यंत मी तयारी करतो सगळ्या गोष्टींची, म्हणजे आईबरोबर. हे मडकं बघा, आम्ही मटक्या म्हणजे मातीचं असं हे वापरतो. फ्रीज आहे, बट पाणी याच्यामधून थंड पाणी येतं, म्हणजे फ्रीजचं थंड पाणी नाही. आणि तसं आहे. आणि ॲक्वागार्ड पण आहे तिथे. हे मॉड्युलर किचन आहे. याचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, पण सहज दाखवतोय. आता ही तयारी होते, कांदे कापले जात आहेत. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. हे पोहे मम्मी ओले करायचे आहेत आता. हे बघा पोहे. हे किती किलो पोहे? 2-3 लोकांसाठी बनवतोय आपण. 3 लोकांसाठी बनवतोय. तर मग किती आहेत मम्मी? पाव किलो पोहे घेतले. आता हे तिखटवाल्या मिरच्या की कमी तिखटवाल्या? हे कमी तिखट. हे बटाटा आहे. हा कांदा आणि ह्या कांद्यामध्ये काय फरक आहे? एक पातेचा कांदा आहे आणि हा नॉर्मल कांदा आहे. हे आमच्या नाशिकच्या लोकांना कांदा खूप लागतो. तसं महाराष्ट्रामध्ये पण कांदा, आणि काही ठिकाणी ना ह्याच्यावरती खोबरं किसून टाकतात, बरोबर ना, पोह्यावरती. म्हणजे कोकणाकडे बहुतेक महाडला त्या ठिकाणी मी असं बघितलं आहे त्याच्यावरती, आणि एकदम म्हणजे डिलिशियस वाटतं. आपण टमॅटो नाही टाकत त्याच्यात. आता आईने हे ओले केले पोहे. केवढे करायचे? पूर्ण पातळ. ओके. मराठी सांस्कृतिक कट्ट्यावर मी असे पदार्थ दाखवणार आहे जे मराठी संस्कृतीबद्दल आहेत. याच्यात महत्त्वाचं म्हणजे मी खाद्यपदार्थ, मग सण, आपले मराठी सण, त्याच्यामध्ये म्हणजे हिंदू सण पण येतील, बौद्ध पण येतील आणि बाकी सण पण येतील जे महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात. ठीक आहे, चला मग. आता ही कढई ठेवली आहे गॅसवरती. चहाचं सगळं मटेरियल रेडी आहे, नुसतं गॅसवर ठेवायचं. दूध गरम करू. काय करू पहिलं? ठेवलेलं आहे, दूध गरम करायला ठेवलंय. कढईमध्ये काय तेल टाकायचं की डायरेक्ट? कढईमध्ये आता कढई पुसतोय. कढई असं नीट पुसून घ्यायला लागतं. बघा, हे दुधाचा काही संबंध नाही पोह्याशी. हे चहासाठी दूध गरम होत आहे. कढई पुसून घेतली. आता तेल टाकायचं ना याच्यात.
आता आई तेल देते मला याच्यातून. वाटी देते तू. कुठली? हे संडे रिफाईंड ऑइल चांगलं आहे ना? चांगलं आहे. टाकू सगळं? हा. सगळं तेल टाकलं. पोहे? अरे पोहे कुठे, हिंग मोहरी जिरे टाकत होते. हिंग मोहरी जिरे कुठे आहेत ते? हिंग मोहरी आणि जिरे कुठे आहेत? जिरे खाली येते बघ. कुठे? बघ खाली येते. हा. हे अच्छा. किती टाकायचे? दाखव मला. मित्रांनो तुम्ही बघत राहा, तोपर्यंत मी जरा त्याची सोय करतो. सगळं पडायला पाहिजे. याच्यात हिंग आणि जिरे टाकले एकदम थोडेसे. जिरे नाही, मोहरी. आता जिरे. जिरे केवढे? तेवढेच. हे कशाला टाकतात जिरे? आता मोहरी तडतडली, आता कांदा मिरच्या टाक. मोहरी हे बघा, मोहरी तडतडली आहे म्हणून कांदा आणि मिरच्या टाकायचे, म्हणजे कांदा मिरच्या बटाटा हे सगळं. एक्झॉस्ट पण ऑन करून द्यायला पाहिजे. हे बघा, एक्झॉस्ट ऑन केलाय, AC बंद करून ठेवलाय घरातला. मिक्स करू. हे सगळं मिक्स होतंय. हे सगळं मिक्स करतोय. बेसिकली कांदे, बटाटा, मिरची, हिंग, जिरे, मोहरी आणि ते सगळं मिक्स करून तेलाबरोबर ज्या मुली मोस्टली पोहे बनवायला शिकायची इच्छा आहे, किंवा मुलं पण, किंवा असे माणसं ज्यांच्या मिसेस बिझी असतात कामात, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा आणि शिकावं. मी पण शिकतोय, तुम्ही पण शिका. ओके. अरे ऑनच नाही केलं, खराब होईल नाही तर चिमणी. चिमणी ऑन. चिमणी ऑन केली आहे बघा. एलिकाची चिमणी विसरलेलो आहे. लिंबू पण आलाय. आता कोथिंबीर पण येते फ्रीजमधून बाहेर. पोहे रेडी आहेत. पोह्यांची एंट्री आता होणार आहे. कोथिंबीर पण झाली आहे रेडी. हे लाल व्हायला पाहिजे कांदा, पण जळायला नाही पाहिजे, म्हणून जरा गॅस थोडासा कमी केला. थोडासा लाल व्हायला पाहिजे. चला हे बघा, इथं आम्ही मेहनत करतोय पोहे, आणि आमचा आरंत राज्य झोपलाय. आरू आई मिक्स करते पोहे. चलो कोथिंबीर काय करू, कट करू. कोथिंबीर थोडी कापूया. कोथिंबीर कट होते बघा. इथे कोथिंबीरची कटिंग चालली आहे. हे बघा अशी. मीठ नाही टाकलं अजून.
कुठला चमचा? कोथिंबीर टाकू? कोथिंबीरला वेळ आहे अजून. आता मीठ टाकायची का वेळ आली आहे. मीठ कुठे आहे? हे रेड, हे लाल आहे ना, रेड सॉल्ट आहे ना. चमचा मीठ घेतलंय, 1 चमचा मीठ याच्यामध्ये टाकतोय. काय हे लाल झालं मम्मी, जळालेत. फक्त अर्धा चमचा हळद ठेवून देऊया. अर्धी कोथिंबीर टाकायची. आपली कोथिंबीर. हा, हे बघा हळद टाकली आहे. मिक्स करतो जरा. कोथिंबीर टाकूया, ही वाली कट तर केली आहे. अर्धी बस, बाकीची वरून ना. आमच्या वाटीचे उरलेली अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी पाणी. मडक्यातलं पाणी घेतो. अर्ध. आता कोथिंबीर हे सोडून दे. कोथिंबीर आणि पोहे. आता तर पाण्याला उकळी आल्यावर पोळी टाकतो. आज दिनांक 21 जानेवारी 2024 आहे आणि मी पहिल्यांदा बनवतो आहे पोहे माझ्या आईच्या मदतीने. ओके, तर थोडंसं मिस्टेक होऊ शकते थोडीशी, त्याला तुम्ही पण सांभाळून घ्या. नाहीतरी तुम्हाला टेस्ट करायला मिळणार नाही आहे. मी टेस्ट करून सांगणार कशी झाली, पण मी ऑनेस्ट सांगणार. जर मीठ जास्त झालं. मग मी उकळी आली टाकू? उकळी आलेली आहे बघा. हे बघा अर्धे टाकले. तर मिक्स करतो आणि मग अर्धे टाकतो. आणि मला वाटतं कमी पडलंय. हे तर बघ सफेद सफेद जास्त आहे. सगळे टाकायचं. पुरा खाली. पण हे सफेद का राहिले? मी टेन्शन मध्ये आहे मित्रांनो. काय करू? हाताने कढई पकड, कॅमेरा बंद कर. कढई पकडली. सगळे पोळी टाकले. हा, लिंबू पिळू आणि कोथिंबीर टाकू का? पूर्ण लिंबू पिळायचं आहे.
बघा मस्त असा वास येतोय, सुगंध येते, सुगंध. आता जरा याला बंद करून ठेवूया. एका बाजूला चहा पण बनवायचा आहे. ओके, हे पोहे बंद करून ठेवतो थोडा वेळ. ओके, दूध एका बाजूला गरम झालेलं आहे. कॅमेरा पण थोडासा गरम झाला आहे किचनमध्ये, पहिल्यांदा एवढा वेळ, दुसऱ्यांदा. हे बघा चहा रेडी. और इसके लिए आरन जो सोया है, आरू याच्यासाठी कडक पाव पण आलेला आहे. हा खाणार कडक पाव. मित्रांनो, आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर काढून दाखवतो टेस्ट करून कसे झाले. आणि ह्याच प्रकारे तुम्ही शिकवलं. तुम्ही याच्यात शेंगदाणे पण टाकू शकतात. हां मम्मी, शेंगदाणे पण टाकू शकता त्याच्यात, पण मी शेंगदाणे वाटाणे मी नाही टाकत, म्हणजे आज टाकले नाही, मला आवडत पण नाही जास्त. ठीक आहे. आता जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत, इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना पण स्वतःहून पोहे बनवता येतील. आणि अशीच मराठी संस्कृती जपली पाहिजे ना मित्रांनो. तर पुन्हा एकदा बोलतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आणखीन असे व्हिडिओज बघायला मिळतील. मी रायडर आहे, राईड करतो आणि असे काही मराठी संस्कृतीला हे पण करतो. दुसरा माझा एक चॅनल आहे इंडियन ब्लॉगर विकास, त्याच्यावर मी हिंदी कॉन्टेंट बनवतो, इंग्लिश कॉन्टेंट आणि रायडिंगचे व्हिडिओज असतात, मोस्टली ट्रॅव्हलिंग. पण इथे घरगुती, मोस्टली घरगुती, नाही तर एखादा महाराष्ट्रातली जागा, अशा गोष्टी. तर पाहत रहा मराठी सांस्कृतिक कट्टा. धन्यवाद. तर पोहे रेडी आहेत. आता मी टेस्ट करतो आहे त्यांना. पोहे रेडी आहेत, मी टेस्ट करतो आहे आणि डिलिशियस झालं बरोबर. मीठ थोडंसं म्हणजे कमी आहे, बट कमी असेल तर चालेल, जास्त असेल तर कसं काढणार त्याला. कमी असेल तर आपण ॲड करू, पण एकदम कमी नाही आहे, मीडियम आहे. मला जास्त सॉल्टेड नाही आवडत. गुड. शिकलात ना तुम्ही बनवायला पोहे. बघा, पाहत राहा मराठी सांस्कृतिक कट्टा. याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो. आणि धन्यवाद मम्मी, आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. चला, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आजचं वातावरण बघा.